भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, कुटुंबावरील नकळत घात सोसला दुःख काळी। परमात्मा एक मार्गातच मिळाली सुखाची पोळी। माझे नाव गेंदलाल रूपचंदजी मेश्राम आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। मार्गात येण्याआधी माझ्या परिवारात मी, माझी पत्नी व एक मुलगी असे 3 सदस्य होतो। मार्गात येण्यापूर्वी माझ्या पत्नीला दुःख होते। तिच्या तळपायाला फोडे यायचे, जखम असल्यामुळे तिला फार त्रास व्हायचा। त्यावेळेस नवीन घरी राहायला गेलो तरीही दुःख तसेच होते। माझ्या मुलीची प्रकृती सुद्धा बरी राहत नव्हती। अमावस्या पौर्णिमा आली की हा त्रास जास्तच वाढायचा। मला वाटले की हा बाहेर बाधेचा त्रास असेल म्हणून मी सर्वात आधी इंदोरा, निंबगाव येथील जाणत्याकडे गेलो। तेथे आम्हाला काहीच आराम झाला नाही। दुसऱ्या वेळेस ठाणेगाव येथील वैद्याकडे गेलो। त्याने मला 6 महिने बोलाविले। मी रोज सकाळी व सायंकाळी त्याच्याकडे जात होतो, मात्र तेथे सुद्धा काहीच आराम मिळाला नाही। तिसऱ्या वेळेस वडेगाव येथील एका बाईकडे गेलो। तिच्याकडे सतत 2 महिने गेलो। त्या बाईच्या सांगण्यावरून विधीनुसार तेला, पिठाचे दिवे आणि बाहुला बनवून दिला, शेणाचा पुतळा सुद्धा बनविला होता। त्यानंतर 1500 रुपयेचा हवनाचा खर्च, 1.25 पायली तेल आणि साडी आणायला सांगितली होती। ती म्हणाली की हवन तिच्या घरी होईल। मी तिला सरळ नकार दिला, कारण दुःख माझ्या घरी होते, तर हवन माझ्या घरी व्हायला पाहिजे होते। मग मी तेथून परत आपल्या गावी आलो। चौथ्या वेळेस मी बोरगाव येथील वैद्याकडे गेलो। त्याला मी माझी पूर्ण परिस्थिती सांगितली। तो आमचे दुःख दूर करण्यास तयार झाला। त्याने त्याच्या विद्येने माझ्या पत्नीवर असणारे दुःख दूर केले। त्याच दरम्यान आम्हाला दुसरी मुलगी झाली। त्यानंतर माझ्या पत्नीची आणि मुलीची सुद्धा प्रकृती बिघडायला सुरुवात झाली व आधी सारखाच त्रास व्हायला लागला। अमावस्या पौर्णिमेला हा त्रास जास्तच व्हायचा। आमच्या मुलाच्या जन्माच्या वेळेस आम्ही त्या वैद्याकडे गेलो नव्हतो, तर त्याने आमच्यावर उलटवार केला। त्यावेळेस माझी पत्नी तिच्या माहेरी जात असताना अचानक प्रकृती बिघडली व कशीतरी ती आपल्या घरी पोहोचली। त्याच रात्री 12 वाजता मुलाचा जन्म झाला। ते बाळ काहीच हालचाल करत नव्हतं। तेथे त्या बाळाच्या मामाने बाबा हनुमानजीचे तीर्थ बनवून दिले, कारण माझे सासरचे कुटुंब परमात्मा एक या मार्गात होते। तीर्थ दिल्यानंतर बाळाने हात पाय हलविले, रडला व इकडे तिकडे पाहू लागला। त्या दिवशी माझ्या मोठ्या भावाला झोपेमध्ये स्वप्न दिसले की त्या वैद्याने निंबू आणि बावला वार म्हणून पाठविला आहे। तसाच तो उठला आणि आईला आवाज दिला की बाळाकडे जाऊन बघ। त्यावेळेस आश्चर्यच झाले। त्या चिमुकल्याची प्राणज्योत आपोआप मावळलेली होती। मुलगा मरण पावला या दुःखामुळे माझी पत्नी फार रडायला लागली व मी सुद्धा ती आमची स्थिती बघून रडायला लागलो। खूप दुःख वाटते ज्यावेळेस हा प्रसंग आपल्यावर येतो। त्यानंतर काही दिवस सासूरवाडीलाच राहिलो। मग पत्नीला घेऊन बाहेर गावी गेलो। 4 महिने बाहेर काम केल्यावर आपल्या गावी परत आलो। माझ्या साळ्याने मला परमात्मा एक मार्ग स्वीकारण्याकरिता सांगितले। पण मला भीती वाटत होती की जर मी या मार्गात शिरलो आणि दारू पिली तर मरून जाईल व पत्नी आणि मुलीचे जीवन विस्कळीत होईल। मुलीची प्रकृती खराब झाली होती। मी काही सेवकांकडे तीर्थासाठी गेलो पण मला तीर्थ नाही मिळाले, कारण मी व्यसन करीत होतो। मी त्याच वेळेस मार्गात जाऊ असा शब्द दिला। मार्ग स्वीकारण्याच्या आदल्या दिवशी खूप दारू पिली। माझ्या साळ्याने मार्गाबद्दल आधीच माहिती दिली होती। मला मार्गात यायचं आहे असे मी त्यांना सांगितले होते, तर त्यांनी मला त्यांच्या गावी बोलाविले।
आमच्याकडे असणाऱ्या अनेक देवांच्या फोटो व पूजेचे काही सामान घेतले आणि रस्त्यात पडणाऱ्या एक नाल्यात शिरवले व त्यांच्या गावी निघालो. तेथून त्यांनी मार्गदर्शकांना फोन लावला. त्यावेळेस ते घरी नव्हते. दुसऱ्या दिवशी आम्ही श्री रूपचंदजी उके यांच्याकडे सुकडी, डाकराम या गावी गेलो. त्यांनी आम्हाला या मार्गाबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले व एका भगवंताच्या चरणी मरण्यास प्रोत्साहित केले. तेथे आम्हाला 11 दिवसांचे साधे कार्य मिळाले. 23 मार्च 2007 या दिवशी आम्ही परमात्मा एक मार्ग स्वीकारला. त्या 11 दिवसाच्या कार्यात माझ्या पत्नी मागचे संपूर्ण दुःख एका क्षणात नाहीसे झाले व मुलीची प्रकृती सुद्धा बरी झाली. मार्गात येण्याआधी आम्हाला काम व रोजी बरोबर मिळत नव्हती. पण मार्गात आल्यावर योग्य ती रोजी मिळत आहे. ज्या इच्छा भगवंताकडे केल्या त्या त्यांनी पूर्ण केल्या. 5 वर्ष आम्ही साध्या कार्यात राहिलो, नंतर त्याग घडविला व तो यशस्वीरित्या पार पडला. आता आम्ही सुखद समाधानाने जीवन जगत आहोत. एका भगवंताच्या चरणी मरून जे जीवन मिळाले ते फार अनमोल आहे. लिहिण्यात काही चूक, भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव गेंदलाल रूपचंदजी मेश्राम. पत्ता सतोना पो. वडेगाव त. तिरोडा जी. गोंदिया. मार्गदर्शक श्री रूपचंदजी उके. सेवक क्रमांक 29950. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.